सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर वातावरण कसं झालं आहे बघा, तुमच्याकडे आहे का असंच वातावरण? तर सगळीकडे असंच वातावरण आहे, सगळीकडेच खूप पाऊस आहे. आमचं काय चालू आहे बघा पावसामध्ये, तर मी करते पूजा. ह्याच्यावरून तुम्ही ओळखलंच असेल, आमच्याकडे काहीतरी नवीन म्हणजे वस्तू आलेली आहे. तर मी करते खरं ट्रॅक्टरची. हा पण ट्रॅक्टर नवीनच आहे, जानेवारी महिन्यात आम्ही घेतलेला आहे. पण खरं आमच्याकडे काय आणलं ते तुम्हाला मी लवकरच दाखवते. आधी घेतली ट्रॅक्टरची पूजा करून, छान अशी ट्रॅक्टर त्याने आणलेला धुलेला होता. पावसामुळे सगळीकडे चिक्कल चिक्कल झालेला होता. तर हे आणलेलं आहे. चला तुम्हाला मी दाखवतेच. तर मला विचारत होती व्हिडिओ कुठून घ्यायची, कशी घ्यायची. तर हे आहे पेरणी यंत्र. हे पेरणी यंत्राला हे करतायत, धुतायत. धुवायचं म्हणजे नवीन गोष्ट, पाणी फक्त जो नियम असतो तो करायचा. कारण ते बार्शीवरनं इथपर्यंत आणूसपर्यंत पावसात भिजतच आलेलं होतं. नियमानुसार आधी पाणी हे करून घेतलं मी, लावून घेतलं यंत्राला आणि त्याची करायची होती पूजा. तर हे यंत्र आहे पेरणी यंत्र. तर ह्या म्हणजे काय काय पेरायचं ह्याचं काम होतं. तर मका, गहू, ज्वारी, हरभरा, गवार, सोयाबीन, तूर, उडीद या अशा सगळ्या गोष्टी ह्याच्यातून पेरल्या जातात. तर हे असं पेरणी यंत्र आहे. आताच लवकरच पेरण्या चालू होणार आहेत. मग त्याच्या आधी हे पेरणी यंत्र आलेलं आहे. कारण खूप सारी ह्या पेरणी यंत्राला कामं असतात आमच्याकडे म्हणजे गावाला. तर त्याच्यामुळे आम्ही म्हटलं छोटा ट्रॅक्टर पण आहे. तर चला म्हटलं पेरणी यंत्र घेऊया. छान असं स्वस्तिक वगैरे काढून मी छान अशी यंत्राची पूजा केली, मी आणि आत्यानी. पाऊस आता थोड्याच वेळात एवढा पडणार, तुम्ही माझ्या मागे ढग बघा केवढे आलेले आहेत. तर आमच्या गणेशनी छान अशी आमच्या मोठ्या ट्रॅक्टरची पण पूजा केली, म्हणजे अगरबत्ती लावून आलेला आहे मी इकडची पूजा करूचपर्यंत. नंतर आत्याने घेतलं छान असं ओवाळून त्या यंत्राला. तर तुम्ही हे यंत्र बघितलेलं आहे का तुमच्याकडे? असं म्हणजे ह्या यंत्राने पेरणी करतात का, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा, हे असं होतं पेरणी यंत्र. मी पण पहिल्यांदाच एवढं जवळून बघितलं, कारण रानात ज्यावेळेस फिरायला येते त्यावेळेस मी काय तिथं नसते, पण जवळून ह्या यंत्राला मी पहिल्यांदाच बघितलं होतं. छान अशी पूजा केली घरात. आमच्या संध्याकाळच्या वेळेस अशी लक्ष्मी आलेली होती स्वामींच्या कृपेमुळे. तर मग छान मामाने नारळ वगैरे फोडून घेतला. सगळे छान असे पूजेला जमलेले होते. तर असं आणलं होतं काल गुरुवारच्या दिवशी आम्ही पेरणी यंत्र. तर कसं वाटलं मला तुम्ही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर मी मग आमच्या मोठ्या ट्रॅक्टरची पण पूजा केली. जे आमच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत ना, ते आम्हाला आहे ना, सगळ्यांची पूजा झाली की दरवेळी ह्या ट्रॅक्टरची पूजा करायला होतात. कारण त्यांचा खूप जीव आहे आमच्या मोठ्या ट्रॅक्टरवर. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.